नमस्कार मंडळी, मी आहे ॲडव्हेंचर गर्ल निकिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे गेट ऑफ इंडियामध्ये. आज आपण पाहणार आहोत इथलं सुंदर वातावरण, इतिहास. चला तर मग सुरू करूया आजचा धमाल ब्लॉग. गेट ऑफ इंडिया हा मुंबईचा एक ऐतिहासिक आणि ओळख असलेला स्मारक आहे. हा बांधला गेला होता 1911 साली किंग जॉर्ज पाचवे आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्वागतासाठी. 1915 ते 1924 या दरम्यान याचं बांधकाम पूर्ण झालं आणि इंग्रज भारत सोडून गेले. तेव्हा याच ठिकाणातून त्यांचा शेवटचा सैनिकी ताफा निघाला होता, म्हणून याला भारताचे प्रवेशद्वार असंही म्हणतात. तर बघा, इथे लोकांची चांगली गर्दी आहे. कुटुंब, मित्रमंडळी, परदेशी पर्यटक सगळेच गेटवेचं सौंदर्य एन्जॉय करत आहेत. चला आपण पण बघूया. ती बोट राईड पण घेऊ शकता. इथून तुम्ही एलिफंटा केव्ज किंवा फक्त गेटवेच्या भोवती समुद्र सफर करू शकता. थोडा वारा, समोर दिसणारा गेटवेचा भव्य नजारा आणि तो अथांग पसरलेला समुद्र, एकदम फिल्मी फिलिंग मिळतं इथे. तर मग तुम्ही पण या भेट द्यायला. आणि मंडळी, गेटवे समोरच दिसतंय मुंबईचं आणखी एक रत्न, हेच ते प्रसिद्ध ताजमहाल प्लेस हॉटेल. 1903 साली बांधलेलं हे हॉटेल म्हणजे मुंबईचं अभिमानाचं प्रतीक आहे. ब्रिटिश काळात भारतीयांनी बांधलेलं हे पहिलं आलिशान हॉटेल आणि आजही जगभरातील सेलिब्रिटी, नेते आणि पर्यटक इथे थांबतात. पाहणा किती सुंदर दिसतंय. लाल घुमट, जुनं आर्किटेक्चर आणि समोर निळं समुद्राचं पाणी. रात्रीच्या वेळी तर हे हॉटेल लखलखतं, एकदम पोस्ट कार्डसारखं दृश्य तयार होतं. जर तुम्ही गेटवेवर आलात तर ताज हॉटेलचं हे दृश्य नक्की डोळ्यांनी अनुभवा, कारण मुंबईची खरी ओळख इथेच दिसते. गेट ऑफ इंडिया हे पश्चिम भारतातील महाराष्ट्र गेट मुंबई ब्रिटनच्या राजवटीत बांधलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. 1915 ते 1924 या दरम्यान ते पूर्ण झालं. हा स्मारक संपूर्ण येलो बेसॉल्ट स्टोन आणि इंडो सार्सेनिक आर्किटेक्चरमध्ये बनवलेलं आहे, म्हणजे भारतीय आणि इंग्रजी वास्तुकलेचा सुंदर मिलाप. हे ठिकाण इतकं ऐतिहासिक आहे की जेव्हा ब्रिटिश सैन्य 1948 साली भारतातून कायमचं निघून गेलं, तेव्हा त्यांचा शेवटचा ताफा इथूनच रवाना झाला होता. म्हणूनच याला गेटवे ऑफ इंडिया, भारताचं प्रवेशद्वार असं म्हणतात. आज हे केवळ इतिहासाचंच नाही तर मुंबईच्या आत्म्याचं प्रतीक बनलं आहे. हजारो लोक रोज इथे येतात, फोटो घेतात आणि भारताच्या गौरवाचा अनुभव घेतात. ह्या भव्य ताजमहाल पॅलेस हॉटेलचा इतिहास जसा गौरवशाली आहे तसाच वाईट अनुभवही आहे. तो म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 म्हणजेच मुंबईने बघितलेला 26/11चा मोठा दहशतवादी हल्ला. त्या दिवशी काही दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले आणि इथल्या काही ठिकाणी हल्ले केले. त्यात ताज हॉटेल चुकतंय का? त्या दिवशी काही दहशतवादी आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि भारताचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा. हा पुतळा 1961 साली बसवला गेला आणि तो समुद्राकडे तोंड करून उभा आहे, जणू पुन्हा एकदा आपल्या आरमार सजवायला निघाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर एक उत्कृष्ट रणनीतिकार आणि समुद्र संपत्तीचं महत्त्व ओळखणारे पहिले भारतीय राजा होते. त्यांनीच भारतीय नौदलाची पायाभरणी केली आणि म्हणूनच गेटवेच्या या ठिकाणी त्यांचा पुतळा बसवणं आणि त्यांच्या कार्याला योग्य सन्मान देणं आहे. पाहणा, एकीकडे इंग्रजांच्या काळातील गेटवे आणि समोर आपल्या महाराजांचा अभिमानाचा पुतळा. इतिहास जणू आपल्याला सांगतोय, परकीय राज्य आले आणि गेले, पण शिवछत्रपतींचा आत्मा आजही जिवंत आहे. तर मंडळी, हे होतं आजचं आपलं गेट ऑफ गेट ऑफ इंडिया ब्लॉग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत एक्सप्लोअर करा, अनुभव घ्या आणि आपलं भारत प्रेम करा. जय महाराष्ट्र.